नमस्कार. आज आपण सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील कराड वडूज रोडवरच्या एका गडाला भेट देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. त्यातीलच सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातील एक भूषणगड नावाच्या एका किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. हा किल्ला आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. इथली तटबंदी दाखवणार आहोत. इथल्या दरवाजे दाखवणार आहोत. समुद्रसपाटीपासून 904 मीटर उंचीवर असणारा हा किल्ला भाविकांना तसेच पर्यटकांना, इतिहासप्रेमींना फार भुरळ घालतो. कराड वडूज रोडच्या पळशी गावापासून 5 किलोमीटर अंतरावर भूषणगड नावाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले, अनेक किल्ले जिंकले. त्यापैकी अनेक किल्ले आजही शिवप्रेमींना, इतिहासप्रेमींना भुरळ घालतात. त्यातीलच एक किल्ला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. भूषणगड किल्ला. गडाच्या पायथ्यापर्यंत जायला चांगला पक्का रस्ता आहे, त्यामुळे आपण सहज जाऊ शकतो. कराड आणि वडूज रोडवर पळशी या गावापासून आपण सहज जाऊ शकतो. गडाजवळ आल्यानंतर आपल्याला तटबंदी दगडाची दिसते. अतिशय मजबूत असणारा किल्ला अनेक इतिहासप्रेमींना भुरळ घालतो. भूषणगड किल्ला हा खटाव तालुक्यामधला एक महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. इथल्या भागाचा आराध्य दैवत हरणाई देवीचं मंदिरसुद्धा या गडावर आहे. आम्ही गडाच्या दिशेने निघालो तेव्हा एक स्वागत कमान आम्हाला दिसले. गडाच्या पायऱ्या आता पक्क्या करण्यात आलेल्या आहेत आणि मजबूतसुद्धा आहेत, कारण शिवप्रेमींना, इतिहासप्रेमींना गडापर्यंत सहज जाता येईल अशा पायऱ्या बनवण्यामध्ये इथले ग्रामस्थ, इथले शिवप्रेमी यांचा फार मोठा पुढाकार आहे. अनेक मंडळांनी, अनेक संस्थानांनी या ठिकाणी अनेक किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी काम केलेलं आपल्याला दिसतंय. अनेक प्रतिष्ठान, अनेक मंडळं या ठिकाणी हे किल्ला मजबूत राहावा, किल्ला चांगला राहावा म्हणून अनेकांनी इथं प्रयत्न केलेले आपल्याला दिसून आले. अनेक भाविक, रविवार असल्यामुळं अनेक भाविक या ठिकाणी येत होते, किल्ला बघत होते, दर्शनसुद्धा घेत होते. आम्ही हा किल्ला सकाळी 11 वाजता चढायला सुरुवात केली. एकूण 20 मिनटं लागतात किल्ल्यावर जाण्यासाठी. समुद्रसपाटीपासून 904 मीटर उंच हा किल्ला आहे. आता तटबंदी थोडेफार पडझड तटबंदीची झाल्यामुळं इथं इतिहासप्रेमींना फार काळजी घ्यावी लागते. शिवप्रेमींनी इथं एक पक्का चांगला मजबूत दरवाजा या ठिकाणी किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी बसवलेला आहे. त्यामुळे किल्ला अतिशय सुंदर बनवण्यात सगळ्यांना यश आलेलं आहे. आपण एकजुटीने राहू, सहकार्य करू एकमेकांना, एक संघभावनेनं जर काम केलं तर आपण अनेक गोष्टीमध्ये यशस्वी होऊ शकतो. हीच भावना या किल्ला संवर्धनामध्ये अनेक शिवप्रेमींची आहे. म्हणून लोकांची धडपड ही फारच कौतुकास्पद आहे. त्या सगळ्यांचं कृष्णकुंजतर्फे मनापासून आभार आणि कौतुकसुद्धा, कारण हा किल्ला संवर्धन व्हावा, या किल्ला वाचावा, हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी चांगला राहावा म्हणून धडपडणारे कार्यकर्तेही खरंच कौतुकास्पद आहेत. आम्ही ज्यावेळी किल्ल्यावर पोहोचलो त्यावेळी भूषणगड नावाचे गाव किल्ल्यावरून दिसत होते. अतिशय सुंदर असं दिसणारं गाव आम्हाला फार सुंदर वाटलं. किल्ल्यावर गेलो तेव्हा आम्हाला भगवा झेंडा दिसला, जे हिंदवी स्वराज्याचं एक प्रतीक होतं. इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसल्या, त्याच तुम्हाला आम्ही आज दाखवत आहोत.
हे आहे हरनाई देवीचं मंदिर. इथल्या भाविकांचं, इथल्या ग्रामस्थांचं आराध्य दैवत. दसऱ्याच्या वेळी तसेच वर्षभरामध्ये अनेक उत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात.